जय श्री कृष्ण, राधे राधे. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं आपल्या हेल्थबद्दल टिप्स घेऊ. आयुष्य हे एकदाच मिळते. स्वतःच्या तब्येतीची काळजी स्वतः घ्या आणि कुटुंबाची देखील घ्या. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. डोक्यात खूप कोंडा होत असेल तर आंबट दह्याने डोक्याला मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर डोके धुवा. यामुळे कोंडा लवकर दूर होईल. मेथीची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांचे डाग दूर होतात आणि चेहरा हा उजळतो. भात खाल्ल्यानंतर अपचन असा त्रास होत असेल तर नारळाचा गर खावा. लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना कांद्याचा रस दिल्याने पोटातील जंत दूर होतात. रोजच्या आहारात 1 चमचा चिंचेच्या पानांची चटणी खावी. यामुळे भूक वाढते आणि अन्न लवकर पचते. शरीरामध्ये आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करा. जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे सर्व शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस रोज प्यावा. व्हेजिटेबल सूप जास्त खावे. त्यामुळे शरीराचे सौंदर्य वाढते आणि टिकून सुद्धा राहते. जो रोज सकाळी 1 टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत. मासिक पाळीत कधीही उलटे झोपू नये. त्यामुळे हृदयविकाराचा धोका 80% वाढतो. तिळाच्या तेलाने मसाज केल्याने हाडे मजबूत होण्यासाठी खूप मदत होते. बऱ्याच स्त्रिया पायामध्ये चांदीचे चैन घालतात. त्यामुळे त्यांची हाडे मजबूत राहतात आणि पायाचे दुखणेही नाहीसे होते. जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्यावा. यामुळे तुमची उचकी लगेच थांबेल. 1 सफरचंद खाऊन आणि त्यावरून 1 ग्लास दूध पिल्याने तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही आणि तुम्ही नेहमीच तरुण राहाल. बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे आणि हाडांचे जॉईंट मजबूत होतात. केस लवकर वाढण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याची उकडलेले पाणी लावावे. शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर रोज व्यायाम करा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे. त्यामुळे खूप फायदा होतो. शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवून खूप दिवस वापरू नये. त्यामुळे जुलाब होण्याची दाट शक्यता असते. आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोटामध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे ते प्रकर्षाने टाळावे. जर तुमच्या शरीरावर कोठेही काही लागले असेल तर त्यावर हळदीची पेस्ट लावावी. त्यामुळे तुमचा रक्तस्राव थांबेल आणि जखम सुद्धा लवकर बरी होईल. जर तुमच्या शरीरावर खाज, फोड आणि पिंपल्स असतील तर तुम्ही सकाळी कडुलिंबाची पाने चावून खावीत. त्यामुळे तुमचे रक्त स्वच्छ होईल आणि तुम्ही या सर्व आजारांपासून कायम दूर राहावे. जर तुम्हाला चटक्याचे चट्टे असतील तर दररोज नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे ते हलके होतील. जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर रोज रात्री एका लहान मातीच्या भांड्यात खडीसाखर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खडीसाखर आणि बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळी ती पेस्ट खा. त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे थांबते. मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत दूर होतात. त्यामुळे मुळ्याची पाने हे जरूर खाल्ली पाहिजेत. वेगाने पायी चालल्याने गॅसची समस्या नाहीशी होते. आलू बुखारचे पाणी वापरा. यामुळे तुमचा चेहरा साफ होऊन मुरुमाच्या समस्येपासून सुटका मिळते. तोंडात आंब्याची पाने चावून बारीक करा. नंतर ती पेस्ट दातांवर घासा. काही वेळाने दात चमकू लागतील. केमिकलने दात साफ करू नका, नाहीतर दात खराब होतात. पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. पाय दुखण्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रोज सकाळी 7 ते 8 बदाम काही दिवस सतत खावे. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर कांद्याचे जास्त सेवन करावे. यामुळे तुम्हाला त्वरित झोप येईल. ताप येत असल्यास हिंग पाण्यामध्ये चोळून हाताला लावल्याने तापापासून आराम मिळेल. जे लोक रोज भेंडीचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. पालक, मेथी आणि मोहरी सुकण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पॉलिथिन बॅगमध्ये ठेवा. त्यामुळे ते ताजे राहतील. जर तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल तर तुमच्या बोटावर खोबरेल तेल लावून आणि बोट कानामध्ये फिरवा. यामुळे तुम्हाला ऐकायला मदत होईल. मोहरीचे तेल केस लवकर पांढरे होण्यास प्रतिबंध करते आणि केस वाढवण्यासही मदत करते. अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी, राग आणि रक्तदाबाचा देखील त्रास होऊ शकतो. छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुरी घ्यावी. यामुळे छातीतील दुखण्यास आराम मिळतो.
थंड पाणी पिल्याने लवकर आजारांना बळी माणूस पडतो. काळी द्राक्षे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत, म्हणून ती खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. हिरवी शिमला मिरची खाल्ल्याने लठ्ठपणा होत नाही. रक्त घट्ट होऊ नये म्हणून दररोज व्यायाम केला पाहिजे. हातांनी कपडे धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हातांचे स्नायू देखील मजबूत होतात. त्यामुळे कपडे नेहमी हातानेच धुवावे. जेव्हा सुद्धा डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा कोमट तेलाने मसाज करा आणि स्लो संगीत ऐका. यामुळे डोकेदुखी पासून खूप आराम मिळेल. रोज बसून झाडू मारल्याने पित्ताचा त्रास होत नाही. कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने पोट साफ राहते आणि ॲलर्जीची समस्या होत नाही. तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये. तुटलेल्या भांड्यामध्ये कधीच जेवण करू नये, त्यामुळे घरात बरकत राहत नाही. कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये, कारण रसाची चव कडू होऊन शरीराला हानिकारक असतो. किडनी स्टोन टाळायचा असेल तर दररोज टरबूज खावे, ते खूप फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी आंघोळ करावी, त्यामुळे म्हातारपण हे लवकर येत नाही. दात दुखी असल्यास दातांमध्ये एक लवंग ठेवा, यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. दात दुखत आहेत तेव्हा मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, लवकरच आराम मिळेल. ज्या महिला कमरबंद घालतात त्यांना कधीही कंबरदुखीचा त्रास होत नाही. त्यांची पचनसंस्था सुद्धा निरोगी राहते. त्यांना कसलाच त्रास होत नाही. तुम्ही जर कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर शक्यतो कमी जेवा आणि ताजी फळे जास्त खा. एक गावरान अंड मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. त्यामुळे काही दिवसातच तुमच्या सुरकुत्या नाहीशा होतील. चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत घ्या, त्यामुळे पोटात होणारी गॅसची समस्या दूर होईल. कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीच वाढणार नाहीत आणि चेहरा सुद्धा स्वच्छ होईल. ज्या घरामध्ये लिंबाचे झाड आहे तेथे डास अजिबात येत नाहीत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देव तुमच्यावर कृपा करो आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो.